नमस्कार मित्रांनो, वेळ कमी आहे आणि अभ्यास जास्त. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPFच्या मागील प्रश्नपत्रिकांमधील फक्त तेच प्रश्न निवडले आहेत जे वारंवार रिपीट होतात. आज आपण गणिताचे असे प्रश्न सोडवणार आहोत जे परीक्षेत तुमचे मेरिट ठरवतील. चला तर मग सुरुवात करूया. दर साल दर शेकडा 5% दराने 16,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्ष 8 महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती? आता तुम्ही सिंपल केलं असणार आहे 2 वर्षाचं 3 वर्षाचं, पण त्यांनी कसं दिलेलं आहे 2 वर्ष 8 महिन्याचे. थोडा वेगळा प्रश्न आहे. आता इथे आपण काय करतोय, एका वर्षाचे पहिला फाइंड करतोय. एका वर्षाचे व्याज कसं करणार आहे आपण, तर सिंपल सरळ व्याजाचा फॉर्म्युला वापरणार आहे, PNR डिवाइड 100. आता पी इथं किती आहे, 16,000 आहे. वर्ष किती, 1 वर्षासाठी करतोय आपण, आणि रेट किती आहे, 5. तर याचं व्याज किती येईल, 800 रुपये. हे झालं एका वर्षाचं व्याज. आता दुसऱ्या वर्षाचं व्याज किती येईल, दुसऱ्या वर्षाचे व्याज पुन्हा सरळ व्याजाचा फॉर्म्युला इथे यूज करणार आहे आपण, पण पीच्या ठिकाणी काय करणार, 16,000 अधिक 800 बरोबर. N 1 घेणार, R घेणार 5%. आता याचं उत्तर किती येईल, 16,800 गुणुले 5 गुणुले 1 डिवाइड 100 किती येईल याचं, 8. याचं किती येईल, दुसऱ्या वर्षाचे किती येईल व्याज, 840. पहिल्या वर्षाचं किती आलेलं आहे, 800 रुपये आलेलं आहे. दुसऱ्या वर्षाचं किती आलेलं आहे, 840. आता आपल्याला काय सांगितलं आहे, हे 2 वर्ष कंप्लीट झाले आता. तर आता 8 महिन्यांचं काय करायचं आहे, आपल्याला व्याज काढायचं आहे. पुढच्या 8 महिन्याचे व्याज. 8 महिने आपण कसं लिहू शकतोय, 8 भागिले 12, 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12. आता इथं 2/3 घेणार. जिथं N आपण 1 घेतलेलं आहे एका वर्षीचं काढताना, तिथे N आपल्याला काय घ्यायचं आहे, हा झाला आपला N 2/3. आता ही व्हॅल्यू पुट करूया पुन्हा. ही किती होणार आता, 16,800 प्लस हे 840, 17,640, 17,640. N किती आहे, 2/3 आणि 5%, 5 दोन्ही 10. तर हे किती, 17,640 गुणुले 2/3. हे 2 डिवाइड होईल, 2 कॅन्सल होईल, 3 5 15, 3 8 24, 3 8 24, 5,880 होईल. आता हा 0 इथे कॅन्सल झालेला, त्यामुळे 588 काय होईल आपलं, 588 पुढच्या 8 महिन्याचे व्याज होईल. ते चक्रवाढ व्याज घेतोय, त्यामुळे मुद्दल प्लस मागील वर्षाचे व्याज इथं आपण प्रत्येक वेळी घेतलेलं आहे. आता आपलं उत्तर काय येईल, चक्रवाढ व्याज काय येईल, चक्रवाढ व्याज 2 वर्ष 8 महिन्यांचे. आता यांची ॲडिशन करायची. 800 प्लस 840, पहिल्या वर्षाचं 800, दुसऱ्या वर्षाचं 840 आणि पुढच्या 8 महिन्यांची किती, 588. तर याची बेरीज येईल 2,228 रुपये. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल, 2,228. अशा प्रकारचे प्रश्न आता येत आहेत. आणि जे प्रश्न 2021मध्ये झालेले आहेत ते प्रश्न आता 2026 पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. 2. महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. सारंगचे वय 5 वर्षानंतर त्याच्या वडिलाच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. जर त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्ष असेल तर महेशचे वय किती वर्ष असेल. हा प्रश्न यावर्षीच्या मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, जो की SRPF गट क्रमांक 11 2021मध्ये विचारला गेलेला होता. सेम नावेसुद्धा यामधील चेंज झाले नाहीत, ॲज इट इज क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे. इथे काय सांगितलं आहे, वडिलांचे आजचे वय किती आहे, वडिलांचे आजचे वय आहे 55. 5 वर्षानंतर वडिलांचे वय किती होईल, 5 वर्षानंतर वडिलांचे वय
60 वर्ष होईल, बरोबर. त्यानंतर काय सांगितलंय, सारंगचे वय 5 वर्षानंतर त्याच्या वडिलाच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. सारंगचे 5 वर्षानंतरचे वय काय होईल? वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी, म्हणजे 60 वजा 25 35 लिहू शकतोय आपण. 35 वर्ष वय सारंगचे 5 वर्षानंतरचे. सारंगचे आजचे वय किती होईल? सारंगचे आजचे वय 35 वजा 5 म्हणजेच 30 वर्ष होईल. आता पुन्हा त्यांनी काय विचारले, महेशचे वय किती? तर महेशचे वय सारंगच्या वयाच्या निम्मे आहे, म्हणजे महेशचे वय किती होईल? 30 निमपट म्हणजेच काय, 30 भागिले 2, 15 वर्ष महेशचे वय असणार आहे, जे की सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 15 वर्ष आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. SRPF 2021ला प्रश्न विचारलाय नवी मुंबई पोलीस, आणि नवी मुंबई पोलीस भरती 2026 मध्ये देखील हा प्रश्न ॲज इट इज विचारला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, परिसंवादासाठी जमलेल्या सहभागीपैकी 32 व्यक्ती चहा पितात, 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी पितात, तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा. या प्रकारचे क्वेश्चन वेन डायग्रॅमने सोडवायचे, म्हणजे सोडवायला सोपे जातात हे प्रश्न. आता इथे चहा घेणाऱ्या व्यक्ती किती आहेत? 32. कॉफी घेणाऱ्या किती आहेत? 35. आणि 22 जण जे आहेत, म्हणजे ते चहा आणि कॉफी पितात असे किती आहेत? 22 जण आहेत. तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा, म्हणजे एकूण व्यक्ती परिसंवादामध्ये किती होत्या. तर इथं आपण काय करतोय, n ऑफ A युनियन B बरोबर n ऑफ A प्लस n ऑफ B मायनस n ऑफ A इंटरसेक्शन B. हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. n ऑफ A म्हणजे काय? चहा पिणारे 32, n ऑफ B म्हणजे कॉफी पिणारे 35, वजा n ऑफ A इंटरसेक्शन B, इंटरसेक्शन म्हणजे मधला पोर्शन, किती? 22. 45 व्यक्ती काय असणार आहेत? n ऑफ A युनियन B म्हणजेच एकूण परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्ती किती असणार आहेत? एकूण व्यक्ती किती असणार आहेत? 45. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4, 2.5 वर्षानंतर 5% व्याजदराने मुद्दलसह एकूण 720 रुपये मिळतील, तर मुद्दल किती? आता 2.5 वर्षानंतर म्हणजे n इथं दिलेला आहे आपल्याला 2.5, R दिलेला आहे 5% आणि मुद्दलसह एकूण 720 रुपये होतील, म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला? P प्लस SI 720 दिलेला आहे. इथं आपल्याला SI आपण असं लिहू शकतोय 720 वजा P. SI काय लिहिले? यावरून आपण SI घेतलेला आहे 720 वजा P. आता SIचा फॉर्म्युला काय? सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय? PNR डिवाइड 100. P ची व्हॅल्यू काय आहे आपल्याला? SIची व्हॅल्यू काय लिहूया? 720 वजा P. आता हे P आहे असं लिहूया. n किती आहे? 2.5. R किती आहे? 5% भागिले 100. आता हे 720 वजा P आणि हे किती होईल? 5 2 10 0, 25 भागिले 200. हे पॉईंट कॅन्सल करायचं आहे आपल्याला, म्हणून एक शून्य वाढवला. 25 8 200, P डिवाइड 8. 720 वजा P बरोबर P भागिले 8. आता 8 इकडे मल्टिप्लाय होईल. 8 720 वजा P बरोबर P. मल्टिप्लाय करूया. 8 2 16, 1 8 7 56 आणि 1 57 वजा 8P बरोबर P. तर हे P इकडे वजा 8 आहे, इकडे अधिक 8 होईल, अधिक 8P होईल. 9P बरोबर 5760. P कसं काढू आपण? 5760 भागिले 9, 9 सक 54, 9 सक 54, 9 चोक 36, 640 रुपये आपला P येईल. पर्याय क्रमांक B, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल, 640 रुपये. प्रश्न क्रमांक 5, 65 किलोग्राम वजनाची एक व्यक्ती निघून गेली आणि त्या ठिकाणी नवीन व्यक्ती आल्यामुळे 8 जणांची सरासरी 3 किलोग्रॅमने कमी झाली,
तर नवीन व्यक्तीचे वजन काय? आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, एक नवीन व्यक्तीचं वजन फाइंड करायचं, तर कसं फाइंड करतोय आपण? ओल्ड सरासरी प्लस जी वाढ किंवा कमी होणार आहे ती आणि नवीन व्यक्तींची संख्या. हा आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. यावरील भरपूर असे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. आता इथे हा कसा यूज करू शकतोय आपण? तर त्याने सरासरी इथं दिलेली नाही. फक्त 3 किलोग्रॅमने कमी होणार असं सांगितलेलं आहे. मग ओल्ड सरासरी आपण एक्स घेऊया. आता कमी होणार आहे त्यामुळे आपण इथं काय करू शकतोय? 3 किलोग्रॅमने कमी वजा 3 लिहूया. गुणुले नवीन व्यक्तींची संख्या. नवीन व्यक्तींची संख्या किती? 8च व्यक्ती असणार आहेत. फक्त काय केलंय? 65 किलोग्रामची व्यक्तीला रिप्लेस केलंय नवीन व्यक्तीच्या वजनाने. म्हणून इथं काय करतोय आपण? 8च लिहितोय. म्हणजेच काय? एक्स वजा 24. आता एक्स वजा 24 हे काय झालं? नवीन व्यक्तीचं वय झालं, बरोबर? नवीन व्यक्तीचं वय. किलोग्राम वजनाची एक व्यक्ती निघून गेल्यामुळे 3 किलोग्रॅमने त्यांची सरासरी कमी झाली. म्हणजे आपण 65 वजा 24 करू शकतोय. 65 वजा 24 केल्यानंतर त्या व्यक्तीचं वय आपल्याला मिळेल. जी नवीन व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं वय मिळेल. त्याचं वय किती येईल? 41. म्हणून त्यामुळे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 41 असेल. तर नवीन व्यक्तीचे वय एक्स जे आहे त्यापासून 24 वर्षांनी ती कमी आहे, बरोबर? 65 किलोग्राम वजनाची व्यक्ती आपल्याला ती निघून गेले आणि 24 किलोग्रॅमने वजन कमी झालेलं आहे. म्हणजेच आपण 65 वजा 24 41 असं लिहू शकतोय. म्हणजे 41 त्या नवीन व्यक्तीचं वय असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. एक दुकानदार एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन 3,910 रुपयांना विकतो. या व्यवहारात त्याला 15% नफा झाला तर दुकानदाराला सवलत किती रुपये मिळाली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा आणि चॅलेंजिंग प्रश्न आहे. इथं काय दिलेलं आहे? 15% सवलत दिलेली आहे. 15% सवलत, विक्री किंमत दिलेली आहे 3,910 आणि या व्यवहारात त्याला 15% नफा झालेला आहे. नफा किती झालेला आहे? 15%. समजा वस्तूची मूळ किंमत आहे 100. आता यावर मूळ किंमत काय दिलेली आहे? मूळ किंमत 100. यावर 15% सवलत म्हणजे 85% होईल, बरोबर? त्यावर त्याला 85% वर त्यावर त्याला 15% नफा झालेला आहे. म्हणजेच 85% प्लस 85च्या 15% नफा झालेला आहे. म्हणजेच कसं लिहू शकतोय आपण? 85 प्लस 5 त्रिक 15, 5 दुनी 10, 0, 5 चोक 20, 5 एके 5, 5 सत्ते 35, 17 त्रिक 51 भागिले 4, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 सत्ते 28, 4 पंचे 20. तर 85 अधिक 12.75 किती होईल? 97.75 विक्री. म्हणजे 97.75 विक्रीवर 15% सवलत दिलेली आहे. 15% सवलत. तर 3,000 आता ही रुपयामध्ये आपल्याला काढायची आहे, बरोबर? सवलत. त्यामुळे 3,910 किती रुपये सवलत मिळेल हे काढायचं आहे. तर याचा तिरकस गुणाकार करूया. 3,910 गुणुले 15 भागिले 97.75. इथे काय केलं आपण? हा पॉईंट काढण्यासाठी वरती 2 शून्य वाढवलेले आहेत 15 नंतर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन पूर्ण केलेलं आहे आणि 9,775 गुणुले 6, 9,775 गुणुले 6 किती होईल? 58,650. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 600 रुपये सवलत त्यांना मिळालेली आहे त्या दुकानदाराला. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर येईल. क्रमांक 7. सचिनने एकदिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या. 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या. तेव्हा त्याच्या धावांची सरासरी 2 ने कमी झाली. तर त्याच्या 9व्या सामन्यातील सरासरी धावा किती?
आता इथे काय सांगितलं आहे, सचिनने एक दिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या. आता 8 सामन्यातील धावा काय घेऊया? 8 सामन्यातील धावा म्हणजे रन किती असतील? x असं घेऊया. तर त्यांची सरासरी किती येईल? सरासरी येईल x भागिले 8 येईल. त्यांची सरासरी x भागिले 8. आता पुढे काय सांगितलंय, 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या. तेव्हा आता 9व्या सामन्यात 62 धावा केल्या म्हणजे धावा किती झाल्या 9व्या सामन्यानंतर? 9व्या सामन्यानंतर 9वा सामना ज्यावेळी झाला त्यावेळी धावा किती झालेल्या असणार आहेत? 8 सामन्यातील x धावा आणि 9व्या सामन्यामधील 62 धावा. x प्लस 62. तेव्हा त्याची धावांची सरासरी 2ने कमी झाली. म्हणजे आपण हे आता इक्वेशन कसं लिहू शकतोय? 9व्या सामन्यातील धावा भागिले 9 येणार, कारण त्यांची सरासरी असणार ती 2ने कमी झालेली आहे. 2ने कमी झालेली आहे. म्हणजेच काय करतो आपण? x मायनस 8. 8 सामन्यातील धावे सरासरी किती आहे? x मायनस 8 वजा 2 असं लिहू शकतोय. आता हे इक्वेशन सॉल्व करायचं. काय होणार आहे? x प्लस 62 भागिले 9 x मायनस 16 डिवाइड 8. पुन्हा इथे तिरकस गुणाकार करायचा आहे. 8x 8 दोन्ही 16 बरोबर 9x तिरकस गुणाकार करतोय 144. आता इथे 496 प्लस 144 होईल. हे मायनस 144 इकडे प्लस 144 होईल आणि 9x मायनस 8x म्हणजे x राहील. तर हे किती होईल? 640. काय आलं? 8 सामन्यातील धावा किती आल्या? 640. आणि विचारलंय काय? तर त्याच्या 9व्या सामन्यातील सरासरी धावा. म्हणजे 9व्या सामन्यात एकूण रन्स किती असणार आहे? 640 प्लस 9व्या डावाला किती केले आहेत रन? 62 म्हणजेच 2 702 आणि त्यांची सरासरी विचारली आहे म्हणून डिवाइड आपण 9 करतोय. किती होणार? 9 7 63 9 8 72 78 धावा सरासरी धावा असतील 9व्या सामन्यामधील. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते SRPF भरतीसाठीचे महत्त्वाचे PYQs. लक्षात ठेवा, सरावच तुम्हाला परिपूर्ण बनवतो. आज आपण ज्या ट्रिक्स पाहिल्या आहेत त्याची प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू.